लासूरचा कुत्रं डाक बंगल्यामध्ये मारामारी झाली. कशामुळे झाली? आरक्षणाचा आग्रह करणारे जरांगे यांचे काही लोक आणि ओबीसीचा प्रश्न मांडणारे दुसरे लोक यांच्यामध्ये वादावादी झाली, त्यांची मारामारी झाली. म्हणजे कचुता कुठेही गेलं त्यात व्हायला लागलेली हे चित्र चांगलं नाही. आपल्याला समाज एकत्रच ठेवावा लागेल. पंजाबराव देशमुखांनी एकेकाळी मोहीम केलेली होती. तुमचं नाव लिहिताना तुम्ही करेक्ट द्या. मला सगळ्याला देशमुख कुंजी द्या. कधी वाद नाही झाला त्याचा. चव्हाण विदर्भामध्ये कुठे गेलो ते नातेवाईक सुद्धा या सगळ्याच आहेत. माझ्या कुटुंबामध्ये विदर्भामध्ये देशमुख म्हणून नातेवाईक आहेत आणि कुंडली असलेले नातेवाईक. काही फरक नाही त्यात. पण आपण हा जो वाद वाजत बसतो तर त्याची किंमत ही कष्टकऱ्यांना होईल आणि तो कष्टकरी म्हणजे कास्तकार, कष्टकरी म्हणजे शेतकरी. आज त्याचं जीवन हे या कचुतेमुळे उद्ध्वस्त झालं याच्यात आपलं हीच नाही. आणि म्हणून सगळ्यांचं आरक्षण जिथं आवश्यक आहे तिथं आवश्यक, याच्याबद्दल काही शंका नाही. आरक्षणाला विरोध नाही. पण कचुता नको, सामाजिक दुरावा नको आणि त्या दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजेत. एवढंच या ठिकाणी मला या निमित्तानं सांगायचं. आणखी बऱ्याच गोष्टी बोलता येतील. मला दुसऱ्या एका कार्यक्रमात जायचं.